एका लुगड्याचे 2 लुगडे फाडून सुद्धा काही लोकांनी घातलेले आहेत. तो काळ जरी आम्ही पाहिलेला नसला, परंतु जुनी जी लोक असतात, जसे आमचे आजी आजोबा असतील, यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आज एवढे वस्त्र माणसाच्या घरी आहे की कपाट उघडलं की पहिल्यांदा कपडे डोक्यावर पडतात. मग त्याच्यातून शोधावं लागतो की आता कोणत्या घालायचा. असं आहे महाराज, दिवाळी सारख्या सणाला जर कपाट उघडलं तर त्यातली एकही साडी आपल्याला नवीन वाटत नाही, आणि होळी सारख्या सणाला एकही कपडा जुना वाटत नाही. एवढे कपडे आपल्याकडे. मी तर इथपर्यंत सांगत असते, आज जर माणूस मेला ना तर त्याला लाकडाची पण गरज नाही, कपड्यांनी माणूस पेटेल एवढे कपडे प्रत्येकाकडे आहेत. रोज जरी तुम्ही नवीन साडी घातली तरी वर्षभर संपणार नाही एवढा स्टॉक तुमच्याकडे आहे, प्रत्येकाकडे आहे. तरी सुद्धा एखादा नवीन सण आला की असं वाटतं अरे कपडेच नाही आपल्याला घालायला. आपल्याकडे एवढे वस्त्र असून सुद्धा आपल्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. परंतु वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांनी एक काळ असा पाहिलेला आहे, इथे बसलेल्या काही लोकांनी एक काळ असा पाहिलेला असेल की ज्या काळामध्ये वस्त्र सुद्धा पुरेसे त्या ठिकाणी मिळत नव्हते. आणि मग अशा वेळेला गाडगे बाबा गावोगावी फिरायचे, जे श्रीमंत लोक आहे यांच्याकडून काही वस्त्र त्या ठिकाणी मागवून घ्यायचे आणि ते वस्त्र गरिबांमध्ये त्या ठिकाणी वाटायचे. महाराज त्यांचे काही ब्रीद वाक्यच आहे, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार द्या, गरिबांचे लग्न लावून द्या, नवे नवे बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या पण आपल्या मुलांना शिक्षण द्या. गाडगे बाबा सांगायचे बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या पण मुलांना शिक्षण द्या. कारण सुसंस्कृत आपली पिढी असलीच पाहिजे पण सुशिक्षित सुद्धा असली पाहिजे. शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे महाराज. एक जुना काळ होता जेव्हा आपल्याला पुरेसं शिकायला मिळत नव्हतं. बऱ्याच लोकांना अजून सुद्धा आपली सही करता येत नाही, कारण त्या काळामध्ये शिकायला मिळत नव्हतं, परिस्थिती तेवढी नसायची. घरामध्ये गरिबीची परिस्थिती, खाणारे 10 तोंडण कमावणारे 2 असं घरामध्ये असायचं. आणि पूर्वीच्या काळी असं होतं महाराज, स्वयंपाक घरामध्ये भरपूर त्या ठिकाणी केलेला जरी असला ना तर शिल्लक काहीच राहत नव्हता. लोकांची भूक जास्त होती, कष्ट तेवढे करावे लागत होते. आता घरामध्ये स्वयंपाक केलेला अर्धा तासाच राहतो, कारण माणसाची भूक कमी झालेली आहे, कष्ट सुद्धा कमी झालेले आहेत. म्हणून साक्षरता, शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. आज तुम्हाला या जगामध्ये असे लोक बघायला मिळतील, पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे लोक तुम्हाला बघायला मिळतील. बरोबर आहे ना? पैसा नाही आमच्याकडे, आमची परिस्थिती नाही, याच्या पुढे मुलांना शिकवू शकत नाही, उच्च पदावर नेऊ शकत नाही, असे लोक बोलणारे तुम्हाला बघायला मिळतील. पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे तुम्हाला भरपूर मिळतील, पण पैसा नाही म्हणून दारू सोडणारा तुम्हाला एकही भेटणार नाही. लक्षात घ्या, एकही भेटणार नाही. पण तेवढ्यानं बरं आहे, पण तेवढ्यानं बरं आहे आज गावमध्ये कोणी दारू पित नाही. एवढ्या हसायला लागल्यात तुम्ही, म्हणजे दाल में कुछ काला है, या पुरी दाल ही काली है. प्रत्येकाच्या घरी असेल कदाचित आमच्या. आणि या दारूचा जो त्रास आहे ना तो तुम्हाला नाही होत बरं, तुम्ही तर पिऊन मस्त मदमस्त असता. दारूचा त्रास खरा कोणाला होत असेल तर इथे बसलेल्या माझ्या माता भगिनींना होतो. घरामध्ये जर एखादा व्यक्ती दारूच्या कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेला असेल ना, त्या घरातली महिला ही कधीच त्या ठिकाणी सुखामध्ये राहत नाही. तिच्याकडे बघण्याची लोकांची दृष्टी सुद्धा तेवढी सात्विक राहत नाही. घरामध्ये मुलगी असेल, जो दारू पित असेल ना, त्याने लक्षात घ्या, तुमच्या घरात जर मुलगी असेल, तुम्ही जर दारू पिताय, लोक तुमच्या मुलीकडे सुद्धा चांगल्या दृष्टीने बघणार नाही. आणि तुम्ही जर दारू पिताय तर तुमच्या मुलाला मोठेपणे तुम्ही सांगावं, हे असं माणसाने करू नये, हे तसं माणसाने करू नये, आपण सगळंच करावं. बघा, आपण आपल्या मुलांना जे सांगतो ते आपले मुलं करत नाही, कधीच करणार नाही. तुमच्या घरी जर महाराज आले आणि तुम्ही म्हणा महाराजांच्या पाया पड, अजिबात नाही. आपलं सांगण्याचं
मुलं ऐकत नाही. आपण जे सांगितलं ते मुलं ऐकत नाही. आपण जे करतो ते मुलं करतात. आपलं आचरण मुलं करत असतात. तुम्हाला जर वाटतं की तुमचा मुलगा महाराजांच्या पाया पडावा, तर तुम्ही आधी महाराजांच्या पाया पडलं पाहिजे. आपल्याला वाटतं ना आपल्या मुलांनी रोज मंदिरात जावं, दर्शन घ्यावं, तर त्याला नाही म्हणायचं मंदिरात जा, अजिबात नाही म्हणायचं. आपण स्वतः रोज मंदिरात जायचं. तुम्ही 8 दिवस गेल्यावर त्याला 9व्या दिवशी वाटेल, अरे माझी आई तर रोज मंदिरात जाते, आपणही कधी कधी दर्शनाला गेलं पाहिजे. माझे बाबा रोज सामुदायिक प्रार्थनेमध्ये जाऊन बसतात, मी पण कधीतरी गेलं पाहिजे. हे आपल्या मुलांना वाटायला पाहिजे. तुम्ही किती त्याला डोकं आदळून जरी सांगाल हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, आपलं आचरण मुलं करत असतात. आपण जे सांगतोय ते मुलं ऐकत नाही. आपण जे करतो ते मुलं करतात. मी नेहमी लोकांना सांगत असते, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, कितीही धन असू द्या, संपत्ती असू द्या, काही असू द्या, तुम्ही तुमच्या मुलांना कार नाही घेऊन देऊ शकले तरी फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना कार नाही घेऊन देऊ शकले तरी फरक पडणार नाही. पण आपण आपल्या मुलांना संस्कार जरूर त्या ठिकाणी दिले पाहिजे. महाराज, संस्काराची त्यांना अधिकारी बनवलं पाहिजे. जसं तुमच्या घरी जर 4 मजली बिल्डिंग असेल, 2 मुलं तुम्हाला असतील, तर तुमच्या डोक्यामध्ये सहज विचार येईल ना, 2 मजले याचे 2 मजले त्याचे, येईल की नाही येणार? मग जसं तुमच्या मनामध्ये हा विचार येतो की संसारिक संपत्ती जी आहे, या संसारिक संपत्तीचे वाटेकरी आपले मुलं आहेत, तशी परमार्थिक संपत्ती जर तुमच्याकडे असेल, तुम्ही हरिपाठ करताय, तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करताय, तुम्ही ग्रामगीतेचं पारायण करताय, तुम्ही हे जे काही परमार्थामध्ये करताय, तुमच्या डोक्यामध्ये हाही विचार असायला पाहिजे, उद्या आपण गेल्यानंतर हे आपल्या मुलांनी चालू ठेवलं पाहिजे. आपल्या मुलांना केवळ संपत्तीचे नाही, संस्काराचे अधिकारी बनवा. लक्षात घ्या. कारण तुमचे मुलं जर संस्कारी झाले तर अशा कितीतरी कार, कितीतरी बंगले स्वतःच्या पैशाने विकत घेतील. पण केवळ जर तुम्ही त्यांना कार बंगल्यात सुख दिलं तर मोठेपणी दारू पिऊन विकू खाऊन टाकतील सगळं. म्हणून आजच्या काळामध्ये मुलांना कारपेक्षा संस्कार सर्वात जास्त महत्वाचे आहे. संस्कारो आकारो वर्तते. मुलगा किती लाडाचा असला तरी त्याला डोक्यावर बसून घेऊ नये, नाहीतर त्याच डोक्यावर तो मिरे वाटल्याशिवाय राहत नहीं. चाहे कितनी प्यारी हो बेटी, घर घर में घुमाना ना चाहिए. मुलगी किती लाडाची असली तरी घरोघरी घेऊन तिला फिरू नये. और जिस घर पर आदर मान न हो उस घर पर जाना ना चाहिए. ज्या घरी गेल्यावर आपला मान सन्मान होणार नाही, आपण एखाद्याच्या घरी गेल्यावर जर पुढच्या माणसाच्या कपाळावर आठ्या पडत असेल तर अशा व्यक्तींच्या घरी जाऊ नये. ज्या ठिकाणी आपला मान सन्मान होत नाही त्या ठिकाणी जाऊ नये. चाहे कितना बैरी हो भाई उसे भेद छिपाना ना चाहिए. आपला भाऊ वैरी जरी असला ना महाराज, तरी कठीण प्रसंगी सल्ला आपल्या भावालाच विचारला पाहिजे. चाहे कितनी प्यारी हो बीबी उसे भेद बताना ना चाहिए. असं म्हणतात, बायको किती लाडाची असली ना तर तिला सगळ्याच गोष्टी सांगू नये. पण हे ऐकण्यासाठी इकडे मंडळी कमी आहे. तुम्ही म्हणाल बरंय ते जर इथं असते घरी गेल्यावर टोमना मारला असता. बरंय नाहीये तर सर्वच गोष्टी सांगू नये याचा अर्थ असा आहे, जी गोष्ट कुणाला न सांगण्यासारखी असेल, ती कुणामध्ये पसरू नये असं वाटत असेल तर ती स्त्रीला सांगू नये. एखादी धक्कादायक गोष्ट आहे, ती कोणालाही या कानाची त्या कानाला कळू नये असं जर वाटत असेल तर सांगू नये. बाकी सगळं सांगितलं पाहिजे बरं, नाहीतर मग त्याचा पुढे भविष्यात विपरीत परिणाम होतो. बाकी सगळं सांगितलं पाहिजे. धक्कादायक गोष्ट का सांगू नये? कारण स्त्रियांना शाप आहे, आपल्या पोटात कुठलीच गोष्ट पचत नाही. कुंती मातेला हा शाप धर्मराजाने दिलेला आहे. ज्या वेळेला विवाहाच्या पूर्वी सूर्याच्या उपासनेने एक मंत्र मिळालेला होता आणि त्या मंत्राचा उपयोग कुंती मातेने कुमारिका असतानाच केला, म्हणून कर्ण नावाचा पुत्र प्राप्त झाला. आता कुमारिका अवस्थेमध्ये पुत्र प्राप्त झाला, जगाला तोंड कसं दाखवावं
हे जग आपल्याला काय म्हणेल, म्हणून गंगेमध्ये तो सोडून द्यावा लागला महाराज. तो म्हणजे कर्ण. ज्या वेळेला पिंडदान करायची वेळ आली त्यावेळेला कुंती मातेने सगळं खरं खरं जेव्हा सांगितलं, धर्मराजाला राग आला. धर्मराज म्हणायला लागले, आई एवढी मोठी गोष्ट उभा आयुष्य माझ्यापासून लपून ठेवलीस. मी शाप देतोय आई तुला, इथून पुढे स्त्रियांच्या पोटात कुठलीच गोष्ट पचणार नाही. म्हणून आपल्या पोटात काहीच पचत नाही. आपल्याला कोणी किती जरी सांगितलं, तुला सांगते बरं, तू कोणाला सांगू नको, ती म्हणते अजिबातच सांगत नाही. लगेच तुम्ही बाहेर गेलात की तिनं गावात केलं म्हणून समजा. सोशल मीडियापेक्षा फास्ट आहे हे. काही लोक म्हणतात या जगात आग लावणाऱ्या दोनच गोष्टी आहे, एक ईमेल आणि दुसरी फिमेल. म्हणून वर्तमानपत्रात जर एखादी बातमी दिली तर ती येण्यासाठी 1 दिवस तरी लागेल. सोशल मीडियावर दिली त्याला पण वेळ लागेल. पण एखादी बातमी काही क्षणात सगळ्या गावात पसरवायची असेल तर फक्त एकी जवळ सांगायचं आणि तिला हे सांगायला विसरायचं नाही, तुला म्हणून सांगितलं, तू कोणाला सांगू नको. समजून जा, संध्याकाळपर्यंत पूर्ण आसगाव मध्ये बातमी पसरली 100%. म्हणून एखादी धक्कादायक घटना असेल ती महिलांना सांगू नये असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सुसंस्कार आपल्या घरामध्ये पेरायचे आहे. असं म्हणतात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात, वरी घाली तो धपाटा आता आनंदाचा हात. कुंभार ज्या वेळेला ते मडकं घडवत असतो ना, वरून धपाटे मारत असतो त्या मडक्याला, पण आतमधून अतिशय मुलायम हाताने हात फिरवत त्या ठिकाणी असतो. कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. तसे आपले आई वडीलच कुंभार असतात. ज्या वेळेला हे देहरूपी मडकं घडवत ते असतात ना, लहान असतो आपला मुलगा, त्यावेळेला त्याला काही कळत नसतं. त्यावेळेला आपण त्याचे लाडकोड कौतुक त्या ठिकाणी करतो आणि करायलाही पाहिजे. मुलगा जोपर्यंत, मुलगा म्हणा की मुलगी म्हणा, 5 वर्षाची आहे तोपर्यंत लाडकोड कौतुक सगळंच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. पण 5 वर्षाच्या नंतर जर अतिशय जिद्द त्यांच्या मनामध्ये असेल तर ती जिद्द मनामधून कुठल्याही गोष्टीला हे आताच हवं, हे असंच हवं, त्यावेळेला अशा वेळेला त्या लहान लेकरांना ताडण सुद्धा आपण केलं पाहिजे जिथे आवश्यक असेल तिथे, कारण ते संस्कारित व्हावे. लहान आहे तोपर्यंत त्यांना घडवता येतं महाराज. कुंभाराला मडकं तोपर्यंत घडवता येतं जोपर्यंत मडकं ओलं आहे. एकदा जर मडकं कोरडं झालं, वाढलं, ते भाजलं, मग जर कुंभाराने कितीही प्रयत्न केले तरी त्या मडक्याला कुंभार आकार देऊ शकत नाही. मग ते फुटेल पण वाकणार नाही. तसं तुमचे मुलं जोपर्यंत 10-12 वर्षाची आहे तोपर्यंत त्यांना जसा आकार द्यायचा तसा देऊन टाका. एकदा त्यांचं वय 12 वर्षाच्या समोर गेलं की मग तुम्ही त्यांना काही जरी म्हटलं तर तेच तुम्हाला घर सोडून जाण्याची धमकी देतील, तेच तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी शिकवतील. एकदा मुलं मोठे झाले की ते कोणाच्या मनाने ऐकत नसतात. जे काही शिकवायचं आहे ते लहानपणी शिकवायचं असतं. आम्ही सुद्धा लहान होतो ना, आमच्या नांदगाव खंडेश्वर या गावामध्ये 12ही महिने सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, ध्यान हे कितीतरी काळापासून चाललेलं आहे, अजूनही चालतं. आणि त्यावेळेला माझी आई ध्यानाला जायची सकाळी. तेव्हा लहान होतो आम्ही, पण आम्हालाही सोबत घेऊन जायची. सुरुवातीला गेल्या गेल्या झोपच यायची. कथा कीर्तन गावामध्ये वर्षभर व्हायची, तिथे पण आई सोबत घेऊन जायची. ते ऐकता ऐकता भलेही कथेमध्ये गेल्यानंतर झोप लागायची, पण ते ऐकता ऐकता इतका परिणाम जीवनामध्ये झाला की एक दिवस तिथं बसत होते, आज इथं बसले. एक दिवस कथा ऐकत होते, आज कथा सांगण्याचा योग जीवनामध्ये आला. हे कशाने झालं महाराज? लोक म्हणतात कथेने कोण सुधारलं? हे ज्यानं म्हटलं तो सोडून सगळे सुधारले. जो म्हणतो तोच सुधरत नाही, कारण तो पांटपरीवर गप्पा छाप करत असतो. त्या ठिकाणी पांटपरीवर गप्पा मारत असतो ना, त्याला कुठे घेणं देणं आहे? काही लोक स्वतःही परमार्थ करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. म्हणून संस्कार जे आहे, जे जीवनामध्ये बालपणी त्या ठिकाणी पेरायचे असतात, संस्कार बालपणामध्ये आपल्या मुलांना त्या ठिकाणी द्यायचे असतात. प्रल्हादजी असुर कुळामध्ये जन्माला आले होते, राक्षस होते प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपू.
परंतु कयाधूच्या गर्भामध्ये ज्या वेळेला प्रल्हादजी होते त्यावेळेला प्रल्हादजींचं जीवन इतकं चांगलं त्या ठिकाणी घडलं, कारण गर्भामध्ये असताना ते संस्कार प्रल्हादाच्या आईने केले, कयाधू मातेने केले. ऐकता नारदाची गोठी, जेणे मज गर्भीच घातली मिठी, तो जन्मला कयाधूचे पोटी, भक्त जगजेटी प्रल्हाद. नवे नवे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा ग्रामगीतेमध्ये वर्णन करतात. विद्या गुरुहुनी थोरा, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासूनी तिचे संस्कार, बालकावरी. विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. पूर्वीच्या माता भगिनी गर्भधारण ज्या वेळेला राहत होता, अशा वेळेला गर्भधारणा झाल्यानंतर सात्विक आहार विहार त्या ठिकाणी घ्यायच्या, सात्विक भजन ऐकायच्या, चांगलं पाहायच्या, चांगलं ऐकायच्या. आताच्या आमच्या माता भगिनी लवकरात लवकर माहेरी त्या ठिकाणी निघून जातात आणि दिवसभर मोबाईल घेऊन टीव्हीच्या समोर पाय पसरून त्या ठिकाणी बसतात. मग पुढं काय होतं? आज तुम्हाला दोनच बटन माहिती आहे, लाल बटन आणि हिरवं बटन. फोन आला तर हिरव्या बटनाने उचलायचा आणि कट करायचा असेल तर लाल बटनाने कट करायचा. तुमच्या दोनच बटन पाठ आहे, पण तुमच्या नातवाला अख्खा मोबाईल पाठ आहे. का? कारण 9 महिने 9 दिवस पर्यंत त्याच्या आईने फक्त मोबाईलच त्या ठिकाणी पाहिला. गर्भापासून तिचे संस्कार बालकावरी. संस्कार जे या जगात आल्यावर माणसाला शिकता येत नाही ना, ते आईच्या गर्भात शिकता येतं. अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये जाण्याचं ज्ञान आईच्या गर्भातच मिळालं होतं, पण चक्रव्यूहामधून बाहेर कसं यायचं हे अभिमन्यूला या जगात आल्यावर शिकता आलं नाही. जे आईच्या गर्भात राहून शिकता येतं माणसाला, ते या जगात आल्यावरही शिकता येत नाही. गर्भातले संस्कार जे असतात ते दृढवत असतात, ते आपोआप त्या मनावर त्या ठिकाणी बिंबल्या जातात. कधी कधी आई वडील तेवढे भगवान परमात्म्याचे भक्त नसतात, पण घरामध्ये जर बाकीचे लोक सतसंगी वातावरणातले असले ना, तो मुलगा सुद्धा तसं सतसंगी होतो. कारण त्या गर्भवती स्त्रीच्या आजूबाजूला जे कोणते लोक असतात त्याचा परिणामही त्या गर्भावरती होत असतो.